फायबर पोट्टे लाईव्ह आले का तेरा तेरा दिसतेच वरता. हां 57 लाईव्ह आहे इथे 26 आहे. नमस्कार, मितेश बाळकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा. बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. डोंबडेओ या कसं लाईव्ह आज खतरनाक टॉपिक आहे. पुरा इंडिया दांदळून गेला आहे. ज्या ज्या लोकांना शेअर मार्केटमध्ये अदानीच्या शेअरमध्ये पैसे टाकले असन त्याचा पुरा सत्यानाश झाला आहे. मी पहिले सांगितलं होतं याचा डोंगा डुबल्याशिवाय राहणार नाही. जेवढ्या सपाट्यानं वर जाते त्याचा फुगा फुटल्याशिवाय राहत नाही. असं झरकन वर गेलं आणि घसरगुंडीसारखं आपटलं. यश कधीही असं सायमल्टेनियसली भेटलं पाहिजे, टप्प्याटप्प्यानं वाढला पाहिजे. माणूस ग्रॅज्युअली वाढला पाहिजे. अकातल्यासारखा जर वाढत असन तो एका वर्षात तुमच्या 500 रुपयाच्या शेअरचे 2500 न 3000 होत असन तर त्याचा फुगा कवा फुटण हे सांगता येत नाही. मी शेअर मार्केटमध्ये तुम्हाला सारे शेअर शिकवले पण अदानीचा शेअर नाही घेतला आपल्या याच्यात. ठीक आहे. हां, एखाद्या याच्यात एखादा शेअर घेतला असेल तर घेतला असेल, नाही तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अदानीचे शेअर प्रिफर केले नाही. मला माहीत होतं याचा फुगा फुटण म्हणजे फुटण. कारण ठीक आहे ह्या सरकारचा जवाई होय असाच वागून राहिला होता. बंद्या कोरोनात भारताचा GDP खड्ड्यात चालला होता आणि ह्या एकटाच फुग्यासारखा फुगून राहिला होता. म्हणून याचा डोंगा कसा डुबला त्याच्यावर आज व्हिडिओ घ्यायला आलो. का यानं अशा का आगाऊचे कारभार केले का ज्याच्यामुळे याचा डोंगा डुबला. याच्या अगोदर ठीक आहे हर्षद मेहता नावाचा मोठा घोटाळा इंडियन ठीक आहे शेअर मार्केटमध्ये मोठा स्कॅम झाला होता. आणि शेअर मार्केटमध्ये भ्रष्टाचाराचे अनेक प्रकार आहे. ठीक आहे. शेअर मार्केटमध्ये भ्रष्टाचार किती प्रकारचे होऊ शकते ते आज आपण पाहणार आहे. इनसायडर ट्रेडिंग म्हणजे का, त्याच्यानंतर याचा फुगा आतापर्यंत भारतातल्या लोकांना नाही का फुटला आहे. शेबी का आलू शिलत होती का. ठीक आहे. जेव्हा ह्या घोळ करून राहिला फॉरेनची कंपनी सांगून राहिली. जेव्हा हिंडनबर्ग रिपोर्ट आला ठीक आहे तर त्या हिंडनबर्ग रिपोर्ट आल्यावर ठीक आहे हिंडनबर्ग रिपोर्ट आल्यावर सांगते ह्या माणूस होय तो 2017ला यानं कंपनी चालू केली. हे पहा एखाद्या रिसर्च पेपरले किती व्हॅल्यू असू शकते तुम्ही याचा विचार करा. का एका रिसर्च पेपरनं पुरा अदानीले दाबूनच दिला. जगातला 4थ्या क्रमांकाचा ठीक आहे श्रीमंत माणूस बनला होता. आणि अवघ्या 3 वर्षात 3 कायले एकाच वर्षात असा गेला का या ठीक आहे हरभऱ्याचा झाडा दणकन आपटला. बरं झालं झाड हरभऱ्याचं होतं. म्हणून हे लक्षात ठेवा. असं जर अकातल्यासारखं काचकूच यश भेटत असन तर ते कवा गड्ड्यात जाईन काही सांगता येत नाही. आणि ह्या तसाच बापू गड्ड्यात गेला. मी तुम्हाला सांगितलं का याच्या शेअरले हात नका लावू. आणि ह्या जर बंदा डुबला तर भारतातल्या 4 बँका घेऊन नॅशनलाइज बँका घेऊन डुबन. हे बी तेवढंच सत्य आहे. हां, डुबन म्हणजे डुबन. यानं कर्जच तेवढं घेतलं आहे आणि सरकारनं द्यायला लावलं. समजलं का. उद्योगपत्याचे करोडो रुपयाचे कर्ज सरकारनं माफ करायला लावले. समजलं का. माफ करायला लावले म्हणलं. शेतकऱ्याचं कर्ज माफ नाही केलं. यायचं कर्ज NPAमध्ये गेलं नॉन परफॉर्मिंग असेट. आणि नॉन परफॉर्मिंग असेटचे पैसे देणं नाही झाले का सरकार बाजूला काढून ठेवते. ठीक आहे. तर सरकारनं उद्योगपत्याचे करोडो रुपयाचे कर्ज माफ केले. त्याचा बाकायदा डाटा आहे. रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलेला डाटा आहे. समजलं का. ते एखाद दिवशी त्याच्यावर बी व्हिडिओ घेऊन टाकीन साल्याने. तुम्ही काही चिंता नका करू. सब डाटासहित आहे. आता मी तुम्हाला डाटासहित दाखवतो यानं का केलं आणि का नाही. ह्या पहिले लोकल माणूस होता. गुजरातचा साधा उद्योगपती होता. गुजरातचे नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान असताना त्याला फुल सपोर्ट केला. ठीक आहे. आणि त्याला थोडासा देशाच्या पटलावर आणला. म्हणजे ह्या लोकलचा होकल झाला. ठीक आहे. लोकलचा नॅशनल झाला आणि नॅशनलचा सध्या ह्या इंटरनॅशनल माणूस झालेला आहे. आणि इंटरनॅशनलमध्ये बाहेर देशात बी गेल्यावर याच्यावर तिच्या सरकारनं सुद्धा याले फटके लावले. ऑस्ट्रेलियात गेला तिथं कारभार केला. इस्रायलमध्ये भारताचा पंतप्रधान दौरा करून येते लगेच अदानीले ठीक आहे लष्करी साहित्य बनवण्याचे कॉन्ट्रॅक्ट भेटते. सांगा म्हणजे का खतरनाक काम असन. म्हणजे देशाचा पंतप्रधान दौरा करून येते आणि लगेच याला ऑर्डर भेटते. याच्या अगोदर राफेलमध्ये मी सांगितलंच आहे तुम्हाला का द एसॉल्ट एव्हिएशनचा ठीक आहे कंपनीचं ॲग्रीमेंट रिलायन्स
ठीक आहे, ॲरोनॉटिक्स लिमिटेड, जे पृथ्वीवर कंपनीच अस्तित्वात नाही. रिलायन्सले कवडीचाही, ठीक आहे, कवडीचाही विमान बनवण्याचं, लढाऊ विमान बनवण्याचं कवडीची टेक्निक नाही आणि त्याचं स्वतःचं काही नाही आहे. आणि जे कंपनी अस्तित्वात नाही त्याच्यासोबत ॲग्रीमेंट केलं जगातली राफेल बनवणारी कंपनी द एसॉल्ट एव्हिएशन. आणि हे कोणाच्या मनानं केलं असन? ते कंपनी पागल आहे का ज्याला कवडीचाही माहीत नाही त्याच्यासोबत करण? काही तर सरकारनं सांगितलं असन का हे जमव बा तू, ठीक आहे, आपलाच माणूस होय, आम्हाला मागून हे पार्टी गिल्टी चालवायला देते बरोबर जमून, आहे का नाही? ह्या सारा गेम समजून घ्या तुम्ही. कारण असं अचानक हवेसारखा माणूसाचा पैशाचा फुगा, कंपन्याचा फुगा फुगत नसते आणि काचकूच फुटत नसते. ह्या फुटलाच नसता, अंगावर आल्यावर फुटला असता म्हणलं. ते बरं झालं का बाहेर देशातल्या माणसानं फोडला. एका रिपोर्टला, रिसर्च रिपोर्टला एवढं महत्त्व असते हे लक्षात ठेवा का 40,000 करोडचं एका दिवशी नुकसान करून टाकलं आणि बाकी तर 2 लाख करोडनं गड्ड्यात घुसला आहे आता सध्या, 1.5-2 लाख करोडनं. एवढी शेअर प्राईस पडली. शेअर प्राईस कशी पडली हे बी सांगणार आहे मी. त्याच्यानंतर याचा स्वतःचं स्टॉक होल्डिंग एका कंपनीत किती आहे, तो काहून त्यानं मुद्दामून जास्त ठेवलं त्याचं बी कारण सांगणार आहे. हे सगळं पाहू आज याचा पुरा. मला व्हिडिओ घ्यायला वेळ नाही भेटला, ठीक आहे, ते विद्रोही साहित्य संमेलन होतं ना म्हणून, नाही तर याले तर दुसऱ्याच दिवशी घेतला असता मी आडवा, ठीक आहे. तर आता ठीक आहे, जो हिंडनबर्ग रिपोर्ट आला 2017ले, हिंडनबर्ग नावानं कंपनी स्थापन केली, ठीक आहे. या माणसानं यानं 106 पेजचा रिसर्च पेपर सादर केला. तो म्हणते अजून मायापाशी पुरावे आहे काही जे मी नंतर पब्लिश करणार आहे. त्याचा तो म्हणते हे ट्रेलर आहे, पिक्चर बी बाकी आहे. ट्रेलरनं एवढा सत्यानाश झाला बरं याच्यावाल्या. एका दिवशी 40,000 करोडचं नुकसान केलं आणि मागच्या 2 वर्षात LICनं 87,000 करोड रुपये इन्व्हेस्ट केले होते. 27 जानेवारी 2023ले LICनं गुंतवलेल्या पैशाची किंमत 87,000 होती. जसा हिंडनबर्ग रिपोर्ट आला तेच किंमत झाली 67,000 करोड रुपये. LIC गोरगरिबाचे, कष्टाचे, शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्याचे LICवर भरोसा आहे. भारत सरकारची कंपनी म्हणून भरोसा आहे. ह्या LICले भारत सरकार दबाव आणते आणि हिच्यावर जबरदस्तीनं इले शेअर घ्यायला लावते. इले मागं, ठीक आहे, तुम्हाला सांगतो भारतात ठीक आहे, भारतात इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया IDBI नावाची बँक आहे. हे बँक, ठीक आहे, हे बँक 27,000 करोड रुपयानं कोणाला कर्ज देते माहीत आहे का? IDBI ना, लॉंग फॉर्ममध्येच पाहिजे हां, तुम्हाला कळेल. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया मोठ्याल्या उद्योगपत्याले कंपनी टाकासाठी, कंपनीचं एक्सपान्शन करण्यासाठी कर्ज देते. कोण? IDBI भारत सरकारची 100% शेअर होल्डिंग कंपनी होती, म्हणजे भारत सरकारच्या मालकीची. आणि LIC जे आहे तर LIC गोरगरिबाचा पैसा घेते, काही पैसे शेअर मार्केटमध्ये टाकते, काही पैसे सरकारले रस्ते बांधायला देते, ठीक आहे, डेव्हलपमेंटले देते आणि सरकारकडून त्याच्यावर व्याज घेते. असं LICचा धंदा काय? तर LIC हेच आहे का? LIC कुठून पैसे आणणार आहे? तुमचे LICचे जमा झालेले व्याज देते का? ठीक आहे, झाड आहे का त्याच्यापाशी? हे पैसे सरकारले वापरायला देते आणि सरकार म्हणून मग सरकारनं जर दबाव आणला, LIC शेवटी सरकारीचीच आहे, लाईफ इन्शुरन्स इंडिया, ठीक आहे. मग आता लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नावाची कंपनी भारत सरकारची आहे. IDBI 100% भारत सरकारची. हे IDBIनं जे पैसे उद्योगपत्याचे नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे डुबीत गेलेला पैसा 3 महिने जर तुम्ही पैशाच्या किस्ता भरल्या नाही तर बँक नॉन परफॉर्मिंग असेटमध्ये पैसा टाकते आणि तो पैसा पुन्हा 3 महिने आला नाही तर त्याला काय म्हणते बा सरकार, ठीक आहे, बाजूले साठते. तर तो पैसा येईन का नाही याची गॅरंटी नाही राहत, ठीक आहे. त्याला बरीच शब्द आहे इंग्लिशमध्ये माझ्या तोंडात आहे, मला आठवून नाही राहिला, ठीक आहे. तर 57,000 करोड रुपयाचं कर्ज झालं. कर्ज माफ केलं ना, भरलं नाही ना, काही चोट्टे पयाले, माल्ल्या पयाला, ठीक आहे. आणि ती 11,000 कोटी घेऊन पैसे साले हे हां. तिथं नीरव मोदी पयाला, ठीक आहे. अजून कोण पयालं रे? नीरव मोदी, माल्ल्या, चांगले हां हां मेहुल चोक्सी 9,000 करोड रुपये घेऊन पयाला आणि तिथून घंट्या दाखवत देतो आपल्याला. हां, तो माल्ल्या म्हणते 11,000 कोटी कर्ज आहे आणि ते म्हणते मी मुद्दल भरतो म्हणते 5,000 करोडचं जमन का म्हणते तिथून म्हणते. आणि नरेंद्र मोदी म्हणे मी त्याला आणतो, ठीक आहे. आणूनच राहिला भाऊ. ब्लॅक मनी अजून नाही आला 2014 पासून. अबे ब्लॅक मनी दाखवलं तो 2014 ले इतना ब्लॅक मनी स्विट्जरलैंड के बैंक में है, वो मैं लाऊंगा, 100 दिन में नहीं लाया तो मेरा नाम दूसरा रख देना. 56 इंची सीना. कुठं गेला बे 56 इंची सीना, ठीक आहे.
कुठं गेला ब्लॅक मनी, कुठं गेल्या 100 स्मार्ट सिटी, विचारा ना सरकारले. कुठं गेला 2 करोड रोजगार पर इयर, 2 करोड रोजगार. मग म्हणते पकोडे तयार. साल का करावं आता? किती फेकाव, किती खोटं बोला, ते तर सोडा. आत्ता अधिवेशन झालं. आत्ताच्या अधिवेशनामध्ये आमचा बापू लोकसभेत म्हणते अगोदरल्या दिवशी का 8 करोड लोकांच्या घरी नळानं पाणी जात आहे. ठीक आहे. आणि दुसऱ्या दिवशी राज्यसभेत म्हणते बापू 11 करोड लोकांच्या घरात कुटुंबाले नळानं पाणी जात आहे. साल 23 तासात 3 करोड लोकांच्या घरी नळानं पाणी पोचलं बाबा. मला व्हिडिओ आहे, व्हिडिओ आहे आपल्यापाशी. ठीक आहे. मला विचार साला का डेव्हलपमेंट आहे खतरनाक. साला असा पंतप्रधान भारताला कधी न भूतो न भविष्यती लाभन का. साला 23 तासात 3 करोड लोकांच्या घरी पाणी पोचून राहिलं. किती जबरदस्त पंतप्रधान आहे भाऊ, कमालच आहे. असे पंतप्रधान देशाला लाभले पाहिजे. हाय का नाही. खतरनाक. 2 करोड रोजगार देतो म्हणे, ब्लॅक मनी वापस आणतो म्हणे. ठीक आहे. अरे बापा 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 बापा. ठीक आहे. का फेकले रे बाबा, खतरनाक तुफान नाही का. ठीक आहे. तुम्हाला सांगतो याच्यातलं काही आपल्याला भेटलं नाही. 100 स्मार्ट सिटी पैदा नाही झाल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर स्वच्छ ग्राम अभियान चालू केलं होतं हे. ठीक आहे. बुवाजीच्या चष्म्यातून तर स्वच्छ अलगच राहिला, भारत अलगच राहिला. ठीक आहे. कुठं डेव्हलपमेंट. बेरोजगार पोट्टे हिंडून राहिले. 2017पासून बेरोजगारीची आकडेवारी बंद करून दिली. भारतात फक्त मोदीचं सरकार आलं तेव्हापासून पैसेवाले लोक पैसेवाले होत आहे आणि गरीब लोक गरीब राहत आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. इकॉनॉमीचा रूल आहे. गरीब लोकांच्या घरी पैसे गेले तर तो मार्केटमध्ये जाईन, बायकोला साडी घेईन, पोट्याला ड्रेस घेईन, कपडे घेईन, सायकल घेईन, 4 व्हीलर घेईन, बाईक घेईन. मार्केटमध्ये वस्तूची मागणी वाढली का कंपन्याचं उत्पादन वाढते. उत्पादन वाढलं, उत्पादन वाढवायला लावलं का त्याच्या कंपनीला जास्तीचे एम्प्लॉय लागते, मग रोजगार वाढते. असं ते चेन आहे. पण गरीब लोकांच्या घरी पैसे गेले पाहिजे. यानं सिमेंटचे रस्ते बांधले, मोठाल्या मशीन आहे करोडो रुपयाच्या, उद्योगपती लोकांच्या मशीन आहे, बिल्डर लोकांच्या मशीन आहे आणि तिथं गोरगरिबाले कामच नाही आहे. ठीक आहे. मशीना कामं करून राहिले. आता गोरगरिबाले कुठं काम भेटन. साधं लॉजिक आहे. इकॉनॉमी वाढवायचं भाऊ म्हणा, बापू म्हणा. ठीक आहे. आमच्या ठीक आहे अकाउंटमधले तुनं पैसे बी काढून घेतले का बापू. ठीक आहे. आम्हाला बँकेत ठेवायला पैसे लागून राहिले आता. ठीक आहे. ATMमधून काढाले, दुसऱ्या ATMमधून पैसे काढले का 20 रुपये कटते का डायरेक्ट. मिनिमम बॅलन्स मेंटेन करा म्हणते. एखाद्या माणसाची बायको बिमार पडली, अकाउंटले 10,000 आहे आणि त्याला जर बिल 7,500 आलं तर तो अकाउंटमधले 7,500 काढते. 5,000 मिनिमम बॅलन्स मेंटेन ठेवा म्हणते. कुठून ठेवून. नाही बॅलन्स मेंटेन ठेवलं तर 500 रुपये प्रति महिना काटते का त्याचे. अबे मुख्या आण्याचे अंबानीचे पोट्टे का. ठीक आहे. मिनिमम बॅलन्स मेंटेन ठेवू शकते. गोरगरिबाचे लोक कसे मेंटेन ठेवून भाऊ मिनिमम बॅलन्स. मिनिमम बॅलन्सचा भूदंड तुमच्यासारख्या गोरगरीब लोकांवर आहे. तरी तुमचे डोके नाही जागृत होऊन राहिले. आता का म्हणा. आता ज्यानं अदानीचे शेअर घेतले होते त्याचा फुगा फुटला. ठीक आहे. गोरगरीब कष्टकऱ्याचे पैसे आहे आणि असे पैसे. ठीक आहे. पहिले भारत सरकारनं 2016 ठीक आहे 57,000 करोड रुपयाचे शेअर घ्यायला लावले होते. ठीक आहे. म्हणजे IDBI डुबून राहिली तर ठीक आहे IDBI डुबून राहिली तर त्याले म्हणते ठीक आहे थे मरते तर तू बी तिच्यासोबत एंड्रिंग पिऊन मर. LICले म्हणते IDBI 57,000 करोड रुपयानं घाट्यात होती. ऑन द रेकॉर्ड आहे. काही नाही तुम्ही सर्च मारा तुम्हाला ऑन द रेकॉर्ड पेपर सापडत. ठीक आहे. 57,000 करोड रुपयानं IDBI घाट्यात होती. तिले डुबीत असलेल्या बँकेचे शेअर LICले घ्यायला लावले. LIC तिथं गड्ड्यात गेली. LIC दुसऱ्यांदा गड्ड्यात आता गेली. एका दिवशी 20,000 करोड रुपयाचा घाटा झाला. त्याच्यानंतर आता आज LICनं घोषणा केली का याच्यानंतर मी अदानीच्या कोणत्याच कंपनीचे शेअर घेणार नाही. मग पहिले कोण घ्यायला सांगितलं होतं तुम्हाला. ठीक आहे. कोण होय तो सांगणारा. त्याचं नाव जाहीर करा. LICच्या ठीक आहे मुख्य ठीक आहे DM ठीक आहे LICचे जे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे किंवा मॅनेजमेंट डायरेक्टर आहे MD त्यानं ठीक आहे त्याले सजेशन देणारं कोण होय हे लोकांना माहीत पडू द्या. जाईन झालेली नोकरी तुमची का जाणार आहे देशापुढं. ठीक आहे. कोणता माणूस मोठा नाही आहे सांगा. लोकांना माहीत तर पडू द्या कोण होय तो बापू तुम्हाला याच्यात पैसे इन्व्हेस्ट करायला सांगितले. याचा फुगा फुटणार आणि ह्या 1 वर्षात वाढला का खतरनाक. हिंडनबर्गचा रिपोर्ट खतरनाक माणूस आहे. ठीक आहे. यानं हिंडनबर्ग नावाचं विमान जर्मनीमधून उडत होतं. मानवाद्वारे ठीक आहे कृत्रिम अपघात घडून आणला म्हणून यानं आपल्या कंपनीचं नाव हिंडनबर्ग ठेवलं. म्हणून ज्या जगातल्या अशा कंपन्या आहे एक नेकोला नावाची कंपनी आहे जे ट्रक बनवत होती. तुम्हाला सांगतो एका दिवशी त्या कंपनीचं
ठीक आहे 100 करोड रुपयाचं नुकसान करून टाकलं त्याने एकाच दिवशी. ठीक आहे, खतरनाक आहे. याचा रिपोर्ट आला का सगळे दांदरून जाते. यानं पहिली ठीक आहे, यानं पहिले 2-4 दिवस वॉर्निंग दिल्या, पण त्याच्यावर काही ऐकायला तयार नाही. आता याच्या रिपोर्टवर अदानीनं एक मोठा रिपोर्ट ठीक आहे 5000 पानाचा सबमिट केला. पण मात्र त्याच्यात अदानीनं याच्या प्रश्नाची उत्तरच दिली नाही, देऊ शकला नाही. अदानी म्हणे का याच्यावर लिगल केस करतो. आता याच्यावर लिगल केस भारतात होणार आहे का? याले का भारतात आणन का? भारताचे कानून कायदे भारताच्या सीमेच्या आत. अदानी म्हणते याच्यावर लिगल केस, ह्या म्हणते तुले का करायचं आहे करून टाक, मी पाहून घेईन. ठीक आहे, आता याले अदानीले याच्यावर रिपोर्ट टाकायची आहे, याच्यावर केस दाखल करायची आहे, खटला दाखल करायचा आहे, तर इंटरनॅशनल कोर्टात जा लागते. ठीक आहे, आणि ते कोर्ट आहे हेगले. कुठं आहे? हेग, नेदरलँडची राजधानी. ठीक आहे, तिथं जाऊन केस टाका लागन, तेव्हा याच्यावर केस चालन. आणि जर समजा आता ह्या फ्रॉड आहे, ठीक आहे, यानं धमकी देऊन टाकली दवशीत, तर याने म्हणावं खरंच टाक त्याच्यावर केस, त्यात हिंमत असन तो म्हणते याच्याहीपेक्षा माझ्याकडं खतरनाक प्रूफ आहे. याच्या अगोदर यानं 17 ते 18 ठीक आहे 17 ते 18 ह्या त्याच्या CEO आहे, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर त्या कंपनीचा हिंडनबर्ग, ज्यानं स्थापन केली 2017 लय कंपन्याची यानं पर्दाफाश केली आहे. ठीक आहे, यानं पुरे तमाशे काढले आहे जगातल्या कंपन्याचे. बरं झालं यानं काढला. भारतातली सेबीसारखी संघटना या सगळ्या कंपन्यावर कंट्रोल ठेवासाठी असते. ह्या जर भ्रष्टाचार करत असेल तर त्याच्यावर कंट्रोल ठेवासाठी असते. पण मात्र सेबीसारखी संस्था जर काम करत नसेल, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, तर मग अशा लोकायले आपले रिसर्च रिपोर्ट सादर करावं लागते आणि बंद याचा चिट्टापट्टा बाहेर काढावा लागते. गोरगरिबाचे कष्टाचे पैसे आहे भाऊ. लोक तुम्हाला पैसे देते तुमची कंपनी वाढली पाहिजे म्हणून, आणि त्याच्यातला थोडासा वाटा आम्हाला भेटला पाहिजे म्हणून तुमच्या कंपनीचे शेअर घेते. ठीक आहे, म्हणून ठीक आहे तो जो हर्षद मेहताचा घोटाळा झाला होता त्याच्याहीपेक्षा शेअर मार्केटचा ह्या मोठा घोटाळा आहे, असं हिंडनबर्ग अहवालामध्ये त्यानं म्हटलं आहे का ह्या आतापर्यंतचा जगातला सर्वात मोठा स्कॅम आहे म्हणलं डायरेक्ट. ठीक आहे, आणि त्यानं सरळ आपल्या याच्यात सांगितलं आहे काय हे ठीक आहे आताच खुललं नसतं त्यानं लय लोकांचं नुकसान केलं असतं. देशाच्या पंतप्रधानासोबत थोय गुजराती, ठीक आहे, मुक्या अन्या भाऊसाहेब ते बी गुजराती, आणि याच्यासोबत तुम्हाला सांगतो हे दोनच ठीक आहे भारतातले हे दोनच उद्योगपती झरझर वरतं चालले. हे कसे चालले याच्यामागं कोणाचा हात आहे? तर लोकांना काही डोळ्यावर पट्ट्या नाही बांधल्या आहे. ठीक आहे, सरकार जरी लोकांना चिवत्या समजत असेल तर एवढे चिवत्या लोक नाही आहे भारतातले. ठीक आहे, हेच दोन लोक कसे वाढून राहिले भारतातले उद्योगपती, आणि लोकांचा पैसा कसा डुबून राहिले याच्यामागं कोणाचा हात आहे? आणि भारताचा पंतप्रधान ठीक आहे अदानीचं संसदेत नाव बी घ्यायला तयार नाही आणि उत्तर बी द्यायला तयार नाही. त्या दिवशी राहुल गांधीनं अदानीवर प्रश्न विचारले तर ठीक आहे एक शब्द बी देशाच्या पंतप्रधान सांगितला नाही. त्याचं म्हणणं आहे का या प्रकरणावर जॉईंट पार्लमेंटरी कमिटी ठीक आहे नेमावी. माहीत आहे का? जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये दिली GPC जॉईंट पार्लमेंटरी कमिटी नेमावी, ज्याच्यात तुमचेही लोक राहीन, आमचेही लोक राहीन आणि सर्व पक्षाचे नेते राहीन, आणि ते त्याची चौकशी करण का यानं ठीक आहे का घोळ केला का ज्याच्यामुळे याच्या शेअर मार्केटची प्राईस पडली आणि भारताच्या लोकांचं आणि जनतेचा पैसा आहे करोडो रुपयाचं नुकसान झालं. तर त्याची मागणी होती का जॉईंट पार्लमेंटरी कमिटी नेमावी आणि ठीक आहे अदानीची चौकशी करावी. यायनं ची नाही केलं, चुई नाही केलं. वरून ठीक आहे तुम्ही नेहरूचं नाव काऊन नाही लावत, गांधीचं काऊन लावता? ठीक आहे, तुम्हाला लाज वाटते का? असे बिना कामाचे वायाद प्रश्न देशाच्या पंतप्रधानानं संसदेत त्याले केले. ठीक आहे, आमच्यासारख्या लोकायले उत्तर पाहिजे मोदी साहेब का याच्यावर पार्लमेंटरी कमिटी तुम्ही बसून काऊन नाही राहिले? ठीक आहे, कोण होय? जवाई होय का तुमचा? तुम्ही सासरे होय का त्याचे? ठीक आहे, का कोण होय ह्या? आहे का नाही? तर हे दोन माणसं असा एका वर्षात आत्ता तुम्हाला सांगतो मार्च 2022 ते जानेवारी 2021पर्यंत असा वाढला याचा ग्राफ. मी तुम्हाला ग्राफ गिफ्ट सगळेच दाखवतो. ठीक आहे, आता काही लोकांनी याचा राग बी येऊ शकते. जे भक्त असन त्याईले वाटन का साला मास्तर पुरा फाडून राहिला. अबे जे खरं आहे ते खरं आहे आणि खरं झोंबत असते हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मग ठीक आहे तर आता लक्ष द्या. आता ठीक आहे हे अदानीच्या विमानात बसून गेलेले फोटो आहे. हे पहा व्हिक्ट्री दाखवून राहिली. व्हिक्ट्री कोणाची व्हिक्ट्री? तर ये बाया ठीक आहे अदानी विमानात बसून आमचे भाऊसाहेब बापू ठीक आहे अदानीचं स्पेशल विमान आहे. ठीक आहे स्पेशल विमान आहे. त्या विमानात प्रवास
ठीक आहे. त्याच्यानंतर भेटीगाठी चालूच राहते. स्वतः भारताचे पंतप्रधान अदानीसोबत फॉरेन दौऱ्यावर गेले आहे. म्हणून राहुल गांधीनं भारताच्या संसदेत प्रश्न विचारले का नरेंद्र मोदी अदानीसोबत किती फॉरेन दौरे केले. देशाच्या पंतप्रधानाचा दौरा झाल्याबरोबर लगेच ठीक आहे नरेंद्र मोदी यांचा दौरा झाल्यानंतर लगेच ठीक आहे याचे अदानीचे किती दौरे झाले एखाद्या देशावर. त्याच्यानंतर यानं प्रश्न विचारला का मागच्या 20 वर्षात BJPले किती फंडिंग अदानीनं दिली याचा हिशोब द्यावा. आता लक्ष द्या, भारतातला कोणताही राजकीय पक्ष हा माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत येत नाही. नाही तर आपल्याला कोणाकोणाकडून किती फंड आला असता हे माहीत पडलं असतं. हे काँग्रेसले याची जिम्मेदारी घ्या लागन. काँग्रेसनं जर राजकीय पक्ष टाकले असते RTIमध्ये का राजकीय पक्षालाही आपली माहिती देणं ठीक आहे आवश्यक आहे असं जर लिहिलं असतं त्या कायद्यात तर आता तुमच्यावर असं लहानसं टोन करून घुमाची पायी नसती. काँग्रेसवाले समजून घ्या. आता घ्या ना शकून. तुम्ही लिहिलं नाही ना. आता फंडिंग BJP लिहून राहिली आणि कोणत्याच राजकीय पक्षाले स्वतःच्या अकाउंटले किती पैसे येते हे सांगता येत नाही. ठीक आहे. आता BJP कशी सांगन आणि तुम्ही संसदेत प्रश्न विचारता. ठीक आहे. का भेंड उत्तर भेटणार आहे. RTIमध्ये सर्वसाधारण माणसाला माहिती भेटली असती का अदानीनं ठीक आहे BJPले किती पार्टी फंड दिला. ठीक आहे. तर आता ही माहिती भेटू शकत नाही RTI अंतर्गत. पण मात्र भारतातल्या खासदार आमदाराले सत्तेत असणाऱ्या लोकांले संसदेत प्रश्न विचाराचा अधिकार भारताच्या संविधानाने दिला आहे. म्हणून ठीक आहे राहुल गांधीनं हे तर सोडा राहुल गांधीच्या भाषणासोबत छेडछाड केली. म्हणजे ठीक आहे लोकसभेच्या सभापतीनं ऑन रेकॉर्ड त्याचं भाषण घेतलं नाही. भाषण अवेलेबल नाही आहे यूट्यूबवर. ठीक आहे. काही भाषण आहे तर काहीच पाठ आहे. काही ठिकाणी कुक शिट्टी वाजवली आहे. म्हणजे तुम्ही विचार करा इथून हे प्रकरण दाबण्याचे प्रयत्न चालू आहे. ठीक आहे. ऑन द रेकॉर्डवर नाही घेतलं. रेकॉर्डवर घेणे म्हणजे पटलावर घेणे. ते रेकॉर्डवर त्याचे लिहिणारे लोक असते का चर्चा झाली तर या ठीक आहे राहुल गांधीनं फोटो दाखवले. राहुल गांधीनं मुद्दे मांडले. चांगले मुद्दे मांडले. ठीक आहे. राहुल गांधी म्हणते गेल्या 8 वर्षात अदानी समूहाची भरभराट कशी का झाली हे सरकारनं स्पष्ट करावं. नसन होत तर जॉईंट पार्लमेंटरी कमिटी नेमावी. आम्ही त्याची चौकशी करतो. मोदी ठीक आहे आणि अदानी एकत्र किती वेळा परदेश दौरे यायनं केले याची माहिती भारताच्या संसदेत द्यावी. बोंबलायला तयार नाही आहे बापू. ठीक आहे. मोदीचा परदेश दौरा झाल्यानंतर तात्काळ अदानी ठीक आहे त्याच देशात किती परदेश दौरे केले याची माहिती द्यावी. अदानीनं मागील 20 वर्षात BJPला किती पैसे दिले याची माहिती द्यावी. नाही दिली. बरं ह्या इतका खतरनाक आहे. ह्या अचानक कसा वाढते याच्या मागं याचे 2 नंबरचे धंदे असन. तुम्ही इथून काही दिवसाच्या अगोदर एक छोटीशी न्यूज आली होती का 3000 किलो ड्रग्ज कोकेन हे ठीक आहे यानं विकत घेतलेला गुजरातचा मुंद्रा नावाचा पोर्ट आहे. कोणता? मुंद्रा पोर्ट. ठीक आहे. अजून सांगतो हे स्टोरी पहा. ठीक आहे. मुंद्रा नावाचा पोर्ट आहे. मी तुम्हाला दाखवतो. मुंद्रा नावाचा पोर्ट हे बा. ठीक आहे. ह्या बापूनं ठीक आहे याचा ठीक आहे इंटरनॅशनल पोर्ट स्वतः डेव्हलप केला. यानं विकत घेतला भारत सरकारकडून. आणि ह्या मुंद्रा नावाच्या पोर्टवर 3000 किलो हिरोईन सापडलं. हे बा 3000 किलो हिरोईन. ठीक आहे. हे बा तुम्हाला बाकायदा दाखवतो. हे न्यूज आहे. आता तुम्ही गुगलवर सर्च केलं तुम्हाला भेटन. 3000 किलो भारतातल्या पोट्याचं भविष्य कोकेन, ब्राऊन शुगर, हिरोईन ठीक आहे अफू ठीक आहे याच्या पूर्ण पोट्याचं भविष्य. भारताचा प्रत्येक जवान पोट्टा हा नशेच्या आहारी गेला पाहिजे. याला भान नाही असलं पाहिजे. यानं रोजगार नाही मागितला पाहिजे. याचेही प्रयत्न चालू आहे. हे प्रकरणच गायब झालं. 3000 किलो भेटलं. ठीक आहे. जे तिथं ठीक आहे कस्टम ड्युटीवाले अधिकारी असतात त्याला भेटलं. डायरेक्ट प्रकरण गायब करून टाकलं. याची किंमत होती 21,000 करोड रुपये. किती म्हणलं? 21,000 करोड रुपयाचं ठीक आहे हिरोईन सापडलं. ठीक आहे. 21,000 करोड. मी नाही म्हणून राहिलो. न्यूज होत्या न्यूज. ठीक आहे. हे पहा ही न्यूज होय NDTVची. 20,000 करोड रुपयाचं गुजरातमध्ये ड्रग सापडलं अदानी पोर्टवर. 3000 किलो. 13 सप्टेंबरची न्यूज आहे. 2022ची आताची या वर्षी मागच्या वर्षीची. समजलं का?
हे ऑन द रेकॉर्ड आहे, काय ऑफ द रेकॉर्डची गोष्ट नाही आहे. सब तुम्हाला दाखवून राहिलो. NDTV इंडियानं दिलेली न्यूज आहे, बंद्या न्यूज चॅनल दिली, दुसऱ्या दिवशी न्यूज गायब, खड्ड्यात गेलं कामधाम. मरा पोट्टे तुमचे शिकायला जाते दिल्ली मुंबईत, ठीक आहे. चरस गांजा अफीमच्या जर आहारी लागले तर याले जबाबदार कोण? भारताचं भविष्य खराब झालं. पोट्ट्यानं रोजगार नाही मागितले पाहिजे, ठीक आहे. आणि पैसेवाले लोक पैसेवाले झाले पाहिजे, याच्यासाठी फुल प्लॅनिंग चालू आहे, ठीक आहे. मग कराय मास्तर बोमलला म्हणते, भाऊ मास्तर होय, ठीक आहे. समाजाले चांगलं बऱ्या वाईटातला फरक सांगणं माझं काम आहे, ठीक आहे. माझ्या डोळ्यानं जे जे दिसते मी हे बंदे मी तुम्हाला सांगतो ना, मी बापूवर 3 पुस्तकं लिहू शकतो, एवढी हिस्ट्री आपल्यापाशी आहे, विथ प्रूफ आहे, ठीक आहे, विथ प्रूफ, ठीक आहे. ज्याले असं वाटते, ठीक आहे, का कराय मास्तरवर केस टाका, बिंदास टाका साल्याले. आणि देशासाठी जेलमध्ये बी जा लागलं तर आपण कोणाच्या बापाला भेट नाही, ठीक आहे. काही टेन्शन नाही आहे आपल्याला, ठीक आहे. लय दिलं, ठीक आहे. काही विषय नाही आहे म्हणलं आपल्याला, असे लय आले गेले नथू खैरे पाहून घेईन मी, ठीक आहे. मग आता लक्ष द्या. मग त्याच्यानंतर पहा, आता ह्या घोष झाला कसा? बंद्या भारतात सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हे शेअर मार्केटच्या मॅनिप्युलेशनवर, म्हणजे तिथं जर काही घोळ होऊन राहिला, भ्रष्टाचार होऊन राहिला, ठीक आहे. केतन पारेख आणि हर्षद मेहता हे 2 मोठाले भ्रष्टाचार शेअर मार्केट झाल्यावर, ठीक आहे, भारत सरकारनं शेअर मार्केटवर कंट्रोल ठेवासाठी 1988ली एक संस्था स्थापन केली, जिले 92ले, ठीक आहे, 92ले संवैधानिक दर्जा भेटला. तिचं नाव आहे सेबी, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. मोठी संस्था आहे, ठीक आहे. बंद्या शेअर मार्केटवर कंट्रोल ठेवते. अगाऊ कारभार केला का तिच्या कानपटात आणते. पण याच्या कानपटात काऊन नाही आणली सेबीनं? याच्या लक्षात नाही आलं का? ठीक आहे. यानं कसं लोकायले नाडवलं, कसे शेअरच्या किमती अशा भोकाभोक वाढल्या, हे आता समोर पाहणार आहे आपण. पाहता, ठीक आहे. आता याची फॅमिली पहा. ह्या जो होय ह्या ठीक आहे, ह्या जो माणूस तुम्हाला दिसून राहिला ह्या, ठीक आहे, ह्या माणसाकडं पहा. ह्या सेबीनं, ठीक आहे, एक कमिटी नेमली होती आणि त्या कमिटीचं नाव आहे, ठीक आहे, त्या कमिटीचं नाव आहे कॉर्पोरेट गव्हर्नन्स अँड इनसायडर ट्रेडिंग. म्हणजे शेअर मार्केटमध्ये जो भ्रष्टाचार होते, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर शेअरची देवाणघेवाण होते, याच्यावर लक्ष ठेवासाठी एक कमिटी आहे, ठीक आहे. हे पहा, ठीक आहे. क्रिशिल श्रॉफ नावाचा माणूस होय, तो क्रिशिल श्रॉफ. ह्या कोण होय मग? ठीक आहे, अदानीचा कोण होय? तर ह्या अदानीचा, ठीक आहे, अदानीचा ह्या कोण होय? तर हे होय EY. आमच्या वराडात म्हणते EY, अदानीचा EY म्हणजे याच्या पोट्ट्याचा सासरा. हे पोट्ट करण अदानी, हे त्याची बायको, म्हणजे याची पोरगी, याचा सासरा, ठीक आहे. म्हणजे भाऊ, ठीक आहे, EYसाठी काही पायधुवाले पाणी गिनी ठेवा लागन का नाही? पायधुवाले पाणी, ठीक आहे, टावेल, साबण, संतूरची, ठीक आहे, तेवढी सेवा तर करा लागल आहे का नाही EY बुवाची? शेवटी, ठीक आहे, शेवटी जवाई आहे, जवायानं पोरगी घरी पाठवली म्हणजे कितीची उपाद होय. तर हा जो माणूस आहे हा सेबीच्या, ठीक आहे, इथं लिहिलं आहे क्रिशिल श्रॉफ ऑल्सो द मेंबर ऑफ इंडियन स्टॉक मार्केट रेग्युलेशन कमिटीचा ह्या मेंबर होता. त्या कमिटीचं नाव होतं कॉर्पोरेट गव्हर्नन्स अँड इनसायडर ट्रेडिंग. आता इनसायडर ट्रेडिंग म्हणजे का? तर हे एक भ्रष्टाचाराची पद्धत आहे. म्हणजे कसं? तर आता लक्ष द्या. आता मी एखाद्या कंपनीचा, ठीक आहे, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे किंवा MD आहे. मी एखाद्या कंपनीचा मॅनेजमेंट डायरेक्टर आहे, MD, आणि माया ह्या मालक आहे, ठीक आहे. आता ठीक आहे, जर आता ह्या जो मालक आहे आणि हा MD आहे, तर आता एखादा माणूस तुम्हाला फोन करन, ठीक आहे. आता समजा मीच MD आहे आणि मला फोन केला. आता अमेरिकेतला सगळ्यात मोठा मेक्सिकोचा पैसेवाला माणूस आहे वॉरेन बफेट. आणि वॉरेन बफेटनं मला फोन केला, अजी कराय गुरुजी, ठीक आहे, तुम्ही त्या कंपनीचे मालक आहे वाटते, मला लय कंपनीचा परफॉर्मन्स घेऊन आवडला, उद्या तुमच्या कंपनीमध्ये 10,000 कोटी रुपये टाकतो मी. अरे बापा एवढे का जी? हो, 10,000 करोड. आता ठीक आहे, मालक वेगळे आहे, मी MD आहे. मला माहीत पडलं का माया कंपनीत उद्या 10,000 करोड रुपये दुपारी 12-1 वाजता वॉरेन बफेट टाकणार आहे. का इनसायडर ट्रेडिंग म्हणजे का? ठीक आहे. तर मी लगेच माझ्या आते बहिणीला फोन करीन, मला भल्ली आवडत होती ते
भलाही तिनं लग्न दुसऱ्यासोबत केलं, मी माझ्या आते बहिणीला सांगेन, ओय कुठं आहे वो डोंबडे, मी आहे ना रे माझ्या नवऱ्याच्या घरी. तर तू का कर, उद्या माझ्या कंपनीचे शेअर डबल होऊ शकते, तू लगेच शेअर घेऊन घे. मग चुलत भावाले, मावस भावाले, याले त्याले नातेवाईकाले तो MD त्यांना पैसे टाकायच्या अगोदर याले 100% माहीत आहे का 10,000 करोड रुपयाची गुंतवणूक येणार आहे. ह्या आपल्या जवळच्या माणसाला सांगते का आपल्या कंपनी शेअर घ्या, याचे भाव वाढणार आहे. ह्या शेअर मार्केटच्या भाषेत भ्रष्टाचार आहे, यालेच म्हणते इनसायडर ट्रेडिंग. ठीक आहे, का म्हणते इनसायडर ट्रेडिंग म्हणते. इनसायडर ट्रेडिंग अशी होत असते. एक भारताची बाई होती गुप्ता नावाची, अमेरिकेत एका कंपनीची MD होती. तिनं आपल्या नातेवाईकाला सांगितलं होतं, बंदी पोलखोल झाली, तिला जेल झाली, 17 वर्ष जेलमध्ये आहे. 17 वर्षाची जेल झाली म्हणलं अमेरिकेत. भारतात असे बी भ्रष्टाचार होते इनसायडर किंवा मॉनिप्युलेट करून, म्हणजे डुप्लिकेट कंपन्या बनवून. आता मागं ते कोणती वगैरे कंपनी आपली याची सॉफ्टवेअरची का नाव होतं तिचं, सॉफ्टवेअर कंपनी पुरी बाहेर निघाली होती, सत्यम होय का, नाही सत्यम नाही, महिंद्रानं विकत घेतली, महिंद्रानं मग. ठीक आहे, तिचं नाव मला आठवून नाही राहिलं यार. ठीक आहे, ते त्यानं काय केलं होतं, डुप्लिकेट कंपन्या ओपन केल्या होत्या. हे मागं एक घोटाळा झाला होता, सॉफ्टवेअर कंपनी बॉम्ब, तिचे बी शेअर बॉम्ब वाढले आणि रपकन फुगा फुटला. तिचा कसा फुगा फुटला ते मी तुम्हाला सांगतोच थोड्या वेळात. ठीक आहे, तिचा फुगा मला नाव आठवू द्या, नाव आठवलं का सांगतो. असे अनेक भ्रष्टाचार झाले आहे, केतन पारेख, ठीक आहे, हर्षद मेहता, ठीक आहे, असे ठीक आहे अनेक घोटाळे झाले आहे. समजलं का? हां सत्यमच होय. ठीक आहे, तर सत्यम नावाची एक सॉफ्टवेअर कंपनी होती, तिच्यातला घोटाळा सांगतो तुम्हाला. सत्यमनं काय केलं, आता शेअरची प्राईस कशी वाढते, हां, तर शेअरची प्राईस वाढासाठी काहीतरी रिपोर्टमध्ये दाखवा लागते. कंपनी रिपोर्टमध्ये त्यानं काय दाखवलं का, मले बाहेर देशातल्या काही कंपन्यानं मोठाले सॉफ्टवेअरचे प्रोजेक्ट दिले आहे. आता सत्यम सॉफ्टवेअर कंपनी, तिचे शेअर लोकांना घेतले पाहिजे, माया कंपनीत लोकांनी पैसे टाकले पाहिजे, मग त्याची मागणी वाढन, आणि मागणी वाढली का आपोआप शेअरच्या किमती वाढन, मागणी वाढली का पुरवठा कमी होईल शेअरचा आणि शेअरच्या किमती वाढते, असा त्याचा हिशोब आहे. मग ह्या पट्ट्यानं काय केलं, तर ह्या पट्ट्यानं आपल्या ठीक आहे आपल्या डुप्लिकेट कंपन्या बनवल्या फॉरेनमध्ये. खोट्या कंपनी नावाची गोष्टच नाही आहे, कागदोपत्री बनवल्या. हे कंपनी त्याचीच कंपनी, कवडीचे कंपनी उभी नाही आहे फॉरेनमध्ये, आणि त्या कंपनीनं सत्यमले ऑर्डर दिले, असं रिपोर्टमध्ये आपल्या दाखवलं कंपनीच्या अहवालामध्ये. ठीक आहे, अमुक अमेरिकेच्या या कंपनीचा ठीक आहे 5,000 कोटीच्या प्रोजेक्टवर सही. ठीक आहे, इस्रायलच्या अमुक कंपनीच्या 10,000 कोटीच्या प्रोजेक्टवर सत्यम कम्प्युटरसोबत ठीक आहे डील, असे लोकायले दाखवले. हा लोक तुटून पडले सत्यमवर. पण ठीक आहे, सापडला ना भाऊ, फुगा फुटन ना, खोटं बोलून राहिला ना तो, रपकन त्याचा फुगा फुटला आणि पुरा अटक केली त्याले. ठीक आहे, पोलीस केस झाली, अटक झाली, शेवटी बंदी कंपनी ढोबरीला निघाली. शेवटी महिंद्रानं विकत घेतली, महिंद्रानं. ठीक आहे, आता त्याचं नाव आहे महिंद्रा सत्यम, पुरं ढोबरीला लागलं. हे असे भ्रष्टाचार होत असते. ठीक आहे, तर बाबा ठीक आहे खतरनाक काम आहे, म्हणून थोडंसं पहा. ठीक आहे, बरोबर राहा. ठीक आहे, शेअर मार्केट काही साधं काम नाही आहे, हे असे बदमाश लोक बसले आहे, गोरगरिबाचं नुकसान होते. तर ह्या जो आहे ह्या त्या कमिटीचा अध्यक्ष आहे, सदस्य आहे, अध्यक्ष नाही सदस्य. त्याच्यामुळे हे लोक जर तिथं असं यायचेच नातेवाईक आहे का नाही, तर का होईन या देशाचं. साले इकडं जे रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया रेग्युलेशन ठेवते, रेग्युलेशन शेअर मार्केटच्या मॉनिप्युलेशनवर. ठीक आहे, आणि त्याच्यातले सदस्य यायचे नातेवाईक असन, तर हे का देशाचं रेग्युलेशन करून का ह्या त्या संस्थेचं. गोरगरिबाचा पैसा आहे बिचारा लोकांचा पुरा खतम होऊन गेला. ठीक आहे, पुरं तुम्हाला मी पुरं सांगतो. ठीक आहे, आता त्याच्यानंतर ह्या अदानीचा भाऊ राजेश अदानी का सांगितलं हिंडनबर्ग अहवालात, तर याचं नाव पनामा पेपरमध्ये होतंच. ठीक आहे, याचे नाव तर होतेच, पनामा पेपरचा मोठा भ्रष्टाचार झाला. याचा विषय काय आहे का, यानं काही फेक कंपन्या बनवल्या आणि त्या फेक कंपन्या अंतर्गत ते तसंच सत्यमसारखं. ठीक आहे, यानं शेअर विकत घेतले. आता यानं शेअर काऊन विकत घेतले, आता लक्ष द्या, 74-72% होल्डिंग प्रमोटर्स म्हणजे का, तर आता सहसा एखादा मालक
कंपनीची मालकी आपल्याकडेच असली पाहिजे. याच्यासाठी 51, 52, 53, 55% पैसे आपल्याकडे ठेवते. बाकी ठीक आहे 49% तो विक्रीला काढते. मग कोणी 1%, कोणी 2%, कोणी 0.2%, माझ्यासारखा गरीब 10-15 शेअर असे घेते. हां, असे शेअर विखुरलेले राहते मार्केटमध्ये. ठीक आहे, कोणी घेईन तर पैसेवाला घ्यायचा राहिला. ठीक आहे, आता झुंझुनवाला गेले वरतं, ते झुंझुनवाला घ्यायचा राहिला 1-2% घेईन एवढ्या मोठ्या कंपनीचे शेअर. तो काय एक बंदी कंपनी घेते का? नाही. मग आता असे विखुरलेले राहील. पण 51% ठीक आहे शेअर मायापाशी राहिली तर मालकी कायम राहील. मी जर 40% माझ्याकडे ठेवली तर मालकी ताबा जाऊ शकते बा. म्हणून मग 51% ठेवते. पण यानं 72-73% स्वतःकडे ठेवले आहे. कायच्यासाठी? तर शेअर मॉनिप्युलेट करण्यासाठी. म्हणजे आता यायचा भाऊ का करण, हे शेअर ठीक आहे फॉरेनची एखादी कंपनी दाखवान आणि उद्या हे कंपनी आमच्या कंपनीत इन्व्हेस्ट करणार आहे असं दाखवून आणि हे शेअर घेईन. आणि शेअर घेतले का रपकन त्याची मागणी वाढून ना भक्कन शेअर वाढते. एका वर्षात यायचे शेअरचे भाव पहा कसे वाढले. हे सुद्धा ठीक आहे याच्या नावासहित हिंडनबर्ग रिपोर्टमध्ये आपल्या अहवालात अजून लई गोष्टी आहे. मी काही नाही मोजक्याच घेतल्या. ठीक आहे, तर याच्या नावासहित त्यानं सांगितलं आहे. अजून एक याचा भाऊ आहे अदानीचा, ह्या लहान भाऊ आहे हां राजेश अदानी. ठीक आहे, ह्या ठीक आहे ह्यावाला. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मोठा भाऊ ठीक आहे म्हणजे विनोद अदानी. ह्या बी वर्ल्ड रँकिंगमध्ये होता ह्या पैसेवाल्याच्या. हां ठीक आहे, याच्या 38 फेक कंपन्या आहे असं अहवालात म्हटलं आहे. 38 फेक कंपन्या इन मॉरिशियस. हां, आणि त्याच्या वेबसाईट आहे. पण त्या वेबसाईटवर काही डॉक्युमेंटेशन नाही, कंपन्याचे काहीच नाही, एम्प्लॉईज नाही, फेम्प्लॉईज नाही. ठीक आहे, डायरेक्ट सांगितलं आहे त्यानं का ह्या सगळ्या फेक कंपनी आहे. ठीक आहे, ज्याचं काहीच अस्तित्व उपलब्ध नाही आहे. आणि ह्या त्या अदानीचे शेअर घेत आहे आणि मॉनिप्युलेशन करत आहे. अरे देवा, म्हणलं बा आम्ही हबच झालो. कम खतरनाक काम आहे बे हे. गरिबाचे पैसे लोकांना शेअर घेतले याच्या कंपनीचे. वालमार्ट, फालमार, अदानी पॉवर, अदानी ग्रीन, अदानी गॅस, अदानी पोर्ट. आणि ह्या काहीच नाही. नरेंद्र मोदी सत्तेत आले तेव्हापासून वाढले. मग सत्तेत असणाऱ्या लोकांना प्रश्न विचारायला पाहिजे. आणि ठीक आहे, जर तुमचा कोणी लागत नाही त्याची चौकशी करा. तुम्ही धुतल्या तांदळाच्या आहे ना, तुमचं काही नाही त्याच्यात, मग सांगा ना तुम्हाला किती पैसे दिले ते बी सांगा. ठीक आहे, सरळ या किती पैसे देऊन राहिला तो तुम्हाला न बोलण्याचे आहे का नाही. आणि बयाच नौटंकीपणा. आता त्यानं 9,200 करोड रुपयाचं कर्ज भरलं. हां, अदानी गॅसचं कर्ज बयास. आता ठीक आहे, कर्ज किती आहे याच्यावर, तर कर्ज आहे 2,21,000 करोड रुपये. 2,21,000 करोड रुपये कर्ज आहे. आणि बयास 9,200 करोड भरले. हां ठीक आहे भाऊ, भूक लागली आणि नाश्त्याले बी नाही बे, पोह्यातले मुरमुरे फेकून मारले बे. हां ठीक आहे, 2,21,000 करोड रुपयाचं कर्ज आहे म्हणलं याच्यावर. याचा भाऊ आहे विनोद अदानी. ठीक आहे, हे पहा ठीक आहे, 2 अडानीज इन टॉप 10 रिचेस. ठीक आहे, ठीक आहे याच्या फेक कंपनी आहे असं त्या अहवालात स्पष्ट नमूद केलं आहे. आणि ॲप मॉनिप्युलेशनमध्ये ठीक आहे याचा हात आहे म्हणून. ठीक आहे, शेअर मॉनिप्युलेशनमध्ये. ठीक आहे, मग आता अदानीचे शेअर एका दिवशी 27 तारखेला आला आणि गपकन गड्ड्यात गेला. हा रपारप शेअर पडले. मी दाखवणार आहे आता तुम्हाला शेअर कसे पडले, समजलं का. म्हणून जे लोक असे वाढतात ना झरकन, तर तसेच घसरगुंडीसारखे झरकन खाली येते. जसा ग्राफ गेला तसा गड्ड्यात. म्हणून शेअर मार्केटमध्ये कधीच अशा ग्राफवर बिलीव ठेवायचा नाही. ग्राफ असा ग्रॅज्युअली वाढला पाहिजे. असा जर ग्राफ एखाद्या कंपनीचा वाढत असेल तर ठीक आहे, असा काचकूच वाढत असेल तर तो असाच खालता येईल. अशा शेअरच्या मागं लागायचं नाही. मी तुम्हाला 10 वेळा सांगितलं. ठीक आहे, शेअर मार्केटमध्ये लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची आणि मागच्या 5-10 वर्षाचा त्या कंपनीचा ग्राफ पाहायचा. एवढा भाऊ टाटा आहे त्याच्यावर विश्वास ठेवा. ठीक आहे, सॉफ्टवेअर कंपन्या चांगल्या त्याच्यावर विश्वास ठेवा. जे लोक क्वालिटी आहे, बजाज आहे त्याच्यावर विश्वास ठेवा. हे आता एका ठीक आहे मागच्या 4-5 वर्षात आले. अदानीचं नाव बी नव्हतं. ठीक आहे, ह्या कुठून आला, का आला, गुजरातमधून आला, रपकन पुढं गेला आहे का नाही. आता महिंद्रा माणूस नसेल का, एवढा मोठ्या गाड्या आहे त्याच्या महिंद्राच्या. ठीक आहे, तो नाही वाढून राहिला एवढ्या सपाट्यानं. तो डायरेक्ट सरकारवर टीका केली आहे त्यानं 2-3 वेळा. हे टीका हे जे लोक ठीक आहे आपलं काम काढून सरकारले चाप काय, चूप काय, कसं आहे, बरं आहे का, काहून मा तुला पैसे पाहिजे का, खाऊला देऊ का. ठीक आहे,
हे असे लोक. आणि तुम्ही पहा म्हणजे सरकारी एखादा निविदा भेटायची असेल त्याले तर अधिकाऱ्यासोबत भल्ला चोपकाय चापकाय करून राहते, मंत्र्यागिंत्र्यासोबत. ठीक आहे, हो जी साहेब त्यानं म्हणलं हागाले बसतो तो हागालेच बसन. ठीक आहे, टमरेट उचल तर टमरेटच उचलन तो. ठीक आहे, असे लोक राहते. हे माझ्या डोक्याला अजिबात पटत नाही. हे लाचारी आहे लेको, लाचारी. आणि अशी लाचारी हे स्वीकारतात. यायले मोठं व्हायचं आहे पैशानं. ठीक आहे, आणि याच्यात गोरगरिबाले मारून मोठं व्हायचं आहे. ठीक आहे, म्हणून असे लोक देशासाठी घातक आहे. ठीक आहे, देशासाठी घातक आहे. ह्या देशाचा मोठा स्कॅम आहे. सरकारनं याच्यात हस्तक्षेप करून याची चौकशी करायला पाहिजे. ठीक आहे, पहा आता. ठीक आहे, हे सगळे ठीक आहे, हे जे तुम्हाला रिपोर्ट देते दररोज CNBC नावाची TV चॅनल आहे. ठीक आहे, जे टोटली शेअर मार्केटवर तुम्हाला न्यूज देते कंटिन्यू, त्याचे हे रिपोर्ट आहे. आता तुम्हाला सांगतो याच्यावर कर्ज पहा किती आहे. ठीक आहे, एप्रिल 2021 पासून मार्च 2022पर्यंत 2 लाख, ठीक आहे, 2,20,000 करोड रुपयाचं अदानी ग्रुपवर कर्ज आहे भाऊ. आणि हे 2020 ते 21मध्ये होतं 1,55,000 करोड. मागच्या एका वर्षात याच्या कर्जामध्ये 40% वाढ झाली. याले कर्ज काही तर कर्ज माफ केलं, ते माफ करून ह्या पठ्ठ्याच्या उरावर एवढं कर्ज आहे. मी तुम्हाला सांगतो, यानं कंपन्या जरी बंद ऐकल्या, ठीक आहे, ह्या कर्ज फेडू शकते का नाही हा प्रॉब्लेम आहे. कारण काही आकडे फेक दाखवले. आता बंदा गड्ड्यात गेला ह्या. ठीक आहे, कर्ज कायच्यावर देत असते शेअर मार्केटवाले, शेअर गहाण ठेवत असते. याले कर्ज कायच्यावर देते, ह्याच्या कंपनीचे शेअर गहाण ठेवते. मला सांगा, जर एखाद्या बँकेनं त्याचा शेअर 2,000 रुपयानं गहाण ठेवला आणि तो आता हिंदनबर्ग रिपोर्टमुळे पडला आणि 500 रुपयावर जर आला, पुरी कंपनी गड्ड्यात. ज्या कंपनीनं शेअर घेतले ते मेली उभ्यानं, एंट्रिंग प्या लागन तिले. 2,000 रुपये 80%. ठीक आहे, त्याला गाया म्हणते गाया. ठीक आहे, आता 2,000चा शेअर घेतला तर मिनिमम 80% कर्ज देते त्याच्यावर. ठीक आहे, गव्हर्नमेंटच्या नियमानुसार. म्हणजे 1,600 रुपये याप्रमाणे त्याला लोन दिलं. पण त्याचे जर शेअर आता इकायला गेली कंपनी तर त्याला पैसे भेटन 1,600 रुपयाचे 500 रुपये. समजलं का मी का म्हणून राहिलो. हे पहा, 2,000चा शेअर होता जेव्हा गहाण ठेवला तेव्हा. हिंडनबर्गचा रिपोर्ट आला, पुरे शेअर गड्ड्यात गेले. आणि शेअर देताना 80% देते. आता जसं तुम्ही प्लॉट आहे, प्लॉट बँकेला गहाण ठेवला तर प्लॉट जर 20 लाखाचा आहे तर 20 लाख लोन देते का बँक? नाही म्हणते, 80% देतो आम्ही. काही बँक 85 देते. 80% म्हणजे 16 लाख लोन देईन 20 लाखाच्या. ठीक आहे, म्हणजे 2,000चा शेअर आहे तर 1,600 रुपये त्याले. ठीक आहे, 1,600 रुपये एका शेअरप्रमाणे लोन देईन. आणि जर कंपनी आता जर तिनं शेअर विकतो म्हणलं आणि पैसे काढतो म्हटलं, ठीक आहे, जर आता जर तिनं कोणतं वगैरे हे आहे का हां मोठं करायचं, ठीक आहे, तर आता जर तिनं ठीक आहे पैसे काढतो म्हणलं, ठीक आहे, तिनं जर शेअर विकून पैसे आपले काढून घेतो म्हणलं, अबे आज ते 1,100 रुपयानं एका शेअरच्या मागं लॉसमध्ये आहे. 1,100 रुपयानं एका शेअरच्या मागं लॉसमध्ये आहे. म्हणजे आता शेअर जरी विकले तर ज्या बँकेतून कर्ज घेतलं तिच्या हातात घंटा येईन, हलवत बसा लागन. समजलं का? लय खतरनाक काम आहे. एवढं तुम्हाला डिटेल कोणी सांगणार नाही. ठीक आहे, हे मला विचारा हे काय धंदे यायचे. ठीक आहे, तर हे 40% वाढ एका वर्षात 40% कर्ज वाढून भेटलं. याले कसं भेटलं ह्या विषय आहे. कोण सांगितलं त्या नॅशनलाइज बँकेले का तू यायले कर्ज दे? कोण होय तो तोपचंद? याची चौकशी व्हायला पाहिजे. याले त्याच्या ठीक आहे बँकेच्या त्याच्या कंपन्याच्या असेटपेक्षा जास्त कर्ज दिलं काय याची बी चौकशी व्हायला पाहिजे. ठीक आहे, अचानक एवढं कर्ज का? ठीक आहे, पाहणं कमाल औकातल्यासारखं कर्ज घेऊन टाकलं. ठीक आहे, ह्या रिपोर्ट आहे बाकायदा, याचं काही हे नाही. ह्या जगातला आता 4थ्या क्रमांकाचा 3ऱ्या क्रमांकाचा मोठा पैसेवाला माणूस झाला होता. ठीक आहे, $130 बिलियन याची प्रॉपर्टी गेली होती. 130. ठीक आहे, पहिला होता इलॉन मस्क $270 बिलियन. ठीक आहे, जॉब बेझॉस $170 बिलियन. बर्नॉल्ड ठीक आहे अर्नॉल्ड $168. बिल गेट्स 4थ्या क्रमांकावर. 5व्या क्रमांकावर गौतम. ह्या 5व्यावरून 3ऱ्यावर गेला होता. 168 करोड रुपयाच्या बिलियन ठीक आहे $168 बिलियन जवळपास याची प्रॉपर्टी झाली होती. 3ऱ्या क्रमांकावरून ह्या आता 10 मध्ये बी नाही आहे.
पहिल्या ह्या ठीक आहे, याचा फुगा फुटणार होता, याचा फुगा इथं पहा ठीक आहे. आता इथं पहा, ह्या रिपोर्टमध्ये पहा, ह्या रिपोर्टमध्ये ठीक आहे न्यूजपेपर आहे ठीक आहे. हे लक्ष द्या, ह्या टाइम्स ऑफ इंडियाचा न्यूजपेपर आहे. टाइम्स ऑफ इंडिया म्हणते का मार्च 2000 ठीक आहे, मे 2020मध्ये आणि मे 2021पर्यंत ठीक आहे, मे 2020पासून मे 2021पर्यंत ठीक आहे, एका वर्षात अंबानीची ग्रोथ ही 412% झाली. हे अंबानीची म्हणतो, अदानीची ठीक आहे. अदानीची ग्रोथ किती झाली? 412% ठीक आहे. अंबानी येऊन राहिलं का माझ्या तोंडात? नाही ना? हां, ते होऊ शकते कारण दोघांचे नाव ठीक आहे इनिशियल सेम आहे ठीक आहे. तर आता पहा ठीक आहे, तर 412 ठीक आहे टक्के एका वर्षात वाढ भाऊ. म्हणजे या पट्ट्यानं 100 रुपयाचे 412 रुपये केले एका वर्षात. असं कसं होईन का? जगातली कोणती कंपनी आहे बे नॅशनलाइज बँक लेखा तुले 100 रुपयावर 6% व्याज देते चोट्ट्या, थे कुतू देते. जगात कोणताच ब्रँड नाही असा का तुले एवढं प्रॉफिट देईन. ह्या एका वर्षात 412% वाढला अदानी ग्रुप. आणि बाकीचे ठीक आहे, रिलायन्स ग्रुप पहा किती वाढला, 55% ग्रोथ आहे रिलायन्सची. 55 ठीक आहे. बंदा कोरोना देश खड्ड्यात होता, निगेटिव्ह GDP होता. आणि भारतात 2 माणसं असे विमानासारखे राकेटचा फवा लावल्यासारखे वरतो चालले होते ठीक आहे. बंदा देश खड्ड्यात आणि हे राकेटचा फवा लावल्यासारखे वरतो ठीक आहे. हे पुरं हिस्ट्रीच बाहेर काढली आहे म्या ठीक आहे. तर असं आहे भाऊ. हे पहा, गौतम अदानी 4थ्या क्रमांकावर गेला होता मग ठीक आहे, आणि मग गेला होता 3ऱ्या क्रमांकावर. पार रपारप ह्या दाबत नेला यानं. याचा प्रमोटरचा हिस्सा पहा 72% आहे. तर काही लोकांचा, मोठ्याल्या लोकांचा ठीक आहे, ह्या 51-52च्या घरात राहते, यानं 72 स्वतःकडे ठेवला आहे ठीक आहे. LICचे पहा ठीक आहे, ठीक आहे स्टॉक होल्डिंग इन अदानी इंटरप्राइजेस नावाच्या कंपनीत LICचे पैसे पहा गा, जवळपास 4% शेअर होल्डिंग ठीक आहे LICकडे आहे. म्हणून LIC खड्ड्यात गेली. आता जर LICनं पैसे विकतो म्हणलं ना तर LIC आणि ज्या लोकांनं LICचे टर्म प्लॅन घेतले आहे, टर्म प्लॅन त्याला काय म्हणते बा, युलिप प्लॅन. ज्यानं LICचा युलिप प्लॅन घेतला आहे, युलिप ठीक आहे, ज्यानं युलिप प्लॅन घेतला LICचा तो मेला. युलिप प्लॅन म्हणजे डायरेक्ट तुमचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यात येते. आणि LICनं कायच्यात गुंतवले तर तुमचे पैसे जी कंपनी आहे तिथं चांगले हुशार लोक असतात जे चांगल्या कंपन्यामध्ये आपले शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात. शेअर मार्केट चांगल्यानं वाढत असेल तर तुम्हाला चांगलं बेनिफिट भेटते. पण शेअर मार्केट गड्ड्यात गेला तर तुम्हाला गड्ड्यात नेते ते सरळ म्हणते मार्केटवर आमचं हे युलिप प्लॅन अवलंबून आहे. म्हणून ज्यानं LICच्या युलिप प्लॅनमध्ये पैसे गुंतवले ते सध्या खड्ड्यात आहे. तर त्यानं धीर धरा. आता ते पैसे काढून ना तुमचे 1-2 वर्षात काढून देईन. ज्याचे डुबले असं वाटते त्यानं भिवू नका ठीक आहे. LIC तुमचे पैसे काढून देईन ठीक आहे. पण आता जर पैसे तुम्ही काढायला गेले LICत तर तुम्ही युलिप प्लॅन असेल LICचा तर तुम्ही गड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही. मग आता काढू नका, थोडेसे धीर धरा ठीक आहे. लखलख नका करू, LIC देईन पैसे काढून तुमचे. LICवर तेवढा विश्वास ठेवा. पण ह्या आमचा बापू का करते याचं काही सांगता येत नाही ठीक आहे. IDBIचे पैसे घ्यायला लावले बापूनं आणि हे बी घ्यायला लावले आहे का नाही. ज्याला MPSC ऑनलाईन कोर्स लावायचे आहे त्यांना फिनिक्स अकॅडमी वर्धा हे ॲप डाउनलोड करा. त्या ॲप्सवर MPSC फाउंडेशन बॅच ठीक आहे, MPSC ग्रुप B, C, तलाठी, ग्रामसेवक, वनरक्षक भरती, पोलीस भरती सगळे वेगवेगळे पॅकेज उपलब्ध आहे ठीक आहे. तिथं जा, ॲप्स डाउनलोड करा, प्लेस्टोरवर जा आणि तिथून डाउनलोड करू शकता ठीक आहे. तर आता शेअर मार्केटवर पुष्कळ व्हिडिओ घेतले आहे ठीक आहे. हे शेअर मार्केटशी निगडीत होतं ठीक आहे. ज्या कोणाले शेअर मार्केटमध्ये कशी गुंतवणूक करावी माया व्हिडिओ नाही घेतला अदानीचा ठीक आहे, कारण ह्या मला माहीत होतं मरणार आहे. तर हे मॅनिप्युलेशनसाठी वापरले त्यानं हे स्टॉक होल्डिंग एवढं स्वतःकडे. प्रमोटर म्हणजे मालक, त्यानं आपल्याकडं 72% 70% हिस्सा ठेवला आहे ठीक आहे. त्याच्यानंतर LICनं घेतला. म्युच्युअल फंडमध्ये लोकांना याच्या कंपनीत टाकले होते पैसे ठीक आहे. अदर हे तर एका कंपनीत झालं ठीक आहे. मग आता हे 2 लोक असे विमानास राकेटचा फवा लावल्यासारखे वरत गेले का. देश कोरोनात खड्ड्यात आणि हे बमाड ह्याची इकॉनॉमी वरत चालली होती. हे 2 लोक बमाड पैशानं मोठे होऊन राहिले होते भारतातले. त्याच्यात ह्या मागच्या एका वर्षात तर असा गेला का फवा लावल्यासारखा, राकेट बी एवढ्या वेगानं नाही पोहत का ठीक आहे. ह्या डायरेक्ट कुठच्या कुठं होता ना का. याचं पाहणं आता तुम्हाला दाखवतो ना, ह्या पाहणं ठीक आहे. $89.7 बिलियन मुकेश अंबानी, गौतम अदानी, याच्यातला अनिल अंबानी गायब आहे ठीक आहे. त्याच्यावर लय कर्ज आहे. तर आता इथं पहा
ठीक आहे 75,000 करोड रुपयाचं अदानी ग्रुपचं असेट होतं, ठीक आहे 2014पर्यंत. आता याचं असेट, ठीक आहे, आता ह्या किती आहे म्हणते, $140 बिलियन घरात गेला होता ह्या, हां ठीक आहे, जानेवारी 2023पर्यंत. आणि तिथून आता ह्या वापस आला आहे, आता वापस येणारच आहे. हे पहा आता, हे पहा ना आता, ठीक आहे, हे तुम्हाला हे दाखवतो मी, हे पहा, ठीक आहे, ठीक आहे. इथं पहा अदानी ग्रुप वाढला पहा कसा, ठीक आहे. अदानी रिमार्केबल राईज, ठीक आहे, ते तिकडं पहा रिमार्केबल राईज, हे पहा आता, ठीक आहे. ह्या कसा वाढला पहा तसंही याचा गेम. इथून पहा 2017, 16, 18, 19, 20मध्ये कोरोना होता, ह्या तिथंच खेळत होता. 21पर्यंत उचलायला लागला ह्याच्या सगळ्याच कंपन्या आहे. अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी एंटरप्राइजेस, अदानी पोर्ट, अदानी पॉवर, अदानी वालमार, हे सगळे याच्याच कंपनीचे ग्राफ आहे. याचे ग्राफ इथून पहा, इथून ठीक आहे, ठीक आहे ह्या इथून लागला 21. 2021पासून ह्या असा उचलला अकातल्यासारखा भाऊ, ठीक आहे. 2021 नंतर इथून पहा, इथून कसा गेला असा फवा लागल्यासारखाच पया लागा ह्या शिदा ढळढळ पहा, शिदा असा ग्राफ गेला आहे शिदा याचा. हे बा हे ग्राफ पहा, पुऱ्या कंपन्याचे ग्राफ अशी शिदे चालले आहे याचे. मागच्या 1 ते 1.5 वर्षात आणि 22मध्ये तर याचा ग्राफ काही पाहायचंच काम नाही. इथून पहा ग्राफ कसा गेला, टर हवेत. जर असा एवढ्या सपाट्यानं फुगवला तर फुटणार नाही का? निसर्गाचा नियम आहे भाऊ. ह्या थोडासा आरामशीर वाढ, लखलख नको करू. आणि हे लखलखाचे लक्षण आहे. हे अचानक त्याला जगातला प्रथम क्रमांकाचा माणूस व्हायचं असेल, बाकीचे आहे ना आलू शिल्ले, ठीक आहे. तर असं आहे. तर हे जे आहे तर हे खतरनाक तुफान काम आहे याचं. आणि तुफान कामात गरिबाचा पैसा घेऊन मेलंही. आणि आता 9,200 करोड रुपयाचं कर्ज वापस केलं. 9 दाखवाले लोकायले का मी तसा नाही, मी पैणाऱ्यापैकी नाही, ठीक आहे. पयाला तर याच्या कंपन्या डायरेक्ट लोक उचलूनच नेते, ठीक आहे. आता एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे यानं, कंपन्या टाकल्या आणि मोठाल्या, ठीक आहे. तर आता ठीक आहे, हे तर सांगितलंच तुम्हाला हिरोईन. हे याचे ब्लॅक धंदे आहे. त्याच्या मागं त्या पोट घेण्याच्या मागचे ब्लॅक धंदे याचे. हे केसच गायब करून टाकली. 3,000 किलो 20,000 करोड रुपयाचं हिरोईन. म्हणून तो वाढून राहिला ना ठीक आहे. हे तुम्हाला सांगितलंच. आता ह्या बाहेर देशात, याचे बाहेर देशात प्लॅन्ट आहे. यानं काय केलं, ऑस्ट्रेलियात, म्हणजे याचे पुरी हिस्ट्री सांगून राहिलो मी तुम्हाला. अदानीनं ऑस्ट्रेलियात कोळशाच्या खाणी विकत घेतल्या. त्याला वाटलं का हे इंडियाच होय, कुठंही बोकड बाकड केलं चालते, ठीक आहे. वारबड झाडं तोलले, भाऊ ऑस्ट्रेलिया होईन ते, ठीक आहे. चोट्या का हे काय भारत होय का हे? त्याच्या विरोधात अदानी गो होम, त्या देशात तू वापस जा, इथं अगाऊचा कारभार करू नको, आंदोलन झालं. ऑस्ट्रेलियात भारताचा पंतप्रधान दौऱ्यावर गेला. तिथं सगळ्या पंतप्रधान सांगितलं आपलाच माणूस होय, तुम्ही कशाला टेन्शन घेता, ठीक आहे, तुम्ही टेन्शन नका घेऊ, बरं होऊन जाईन, ठीक आहे. बरोबर आंदोलन, सेटलमेंट, अमकं ढमकं तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर तिथं अदानी गेला. अदानीले SBIनं तिच्यासाठी $1 बिलियन लोन सँक्शन केलं. स्टेट बँक ऑफ इंडियानं. गोरगरिबाचा पैसा आहे याच्यात. आणि $1 बिलियन लोन सँक्शन केला आहे. आणि ठीक आहे, स्टॉप अदानी. लोकांनं आंदोलन केले, अदानीले थांबवा, नाही तर खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही. ह्या लोकांनं समुद्राच्या किनाऱ्यावर स्टॉप अदानी, ठीक आहे, द्रोणनं घेतलेला फोटो आहे, # स्टॉप अदानी म्हणून आंदोलन चालवलं. हे लोक असे आंदोलनात, हे ऑस्ट्रेलियाचे पोरं, ठीक आहे. हे बा हे काय हे आताच नाही आहे, हे 17चा आहे बहुतेक, 17 का 18चा आहे, ठीक आहे. ऑस्ट्रेलियात कारभार केला. म्हणजे जिथं बी गेलं हे तिथं सुद्धा नाही राहिलं आहे. जे आहे ते वखराचंच पाहिलं यानं. जिथं गेलं तिथं याला वाटलं का हे भारतच होय, ठीक आहे. तर असा कारभारी आहे या, ठीक आहे बापू. म्हणजे याच्या मागं ते हिंडनबर्ग रिपोर्टने सगळं त्याच्यात टाकलं आहे. आता अदानीच्या ट्रेनचे डबे आले, ॲडव्हर्टाईज यायला लागली, ठीक आहे. यानं तर छत्रपती शिवाजी महाराजाच्या विमानतळ विकत घेतलं. विमानं विकायला काढले आमच्या बापूनं, विमानतळ विकाले घे ना, ठीक आहे. तर तुम्हाला एक ते एका दिवशी किडनी सहित.
बापूनं विमानतळ इकायला काढलं, ठीक आहे. मुंबई विमानतळ विकत घेतलं. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव होतं, ते काढलं आणि बापूनं अदानी एअरपोर्ट लिहिलं. लोकांना फोडून टाकला त्याचा बोर्ड एका दिवशी, ठीक आहे. एका दिवशी तुडवून म्हणा भारतातले महाराष्ट्रातले लोक, शिवाजी महाराजाचं जर नाव काढशील ना, ठीक आहे, त्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं तुम्ही विकत घेतलं म्हणजे ते नाही झालं, ते समजलं का म्हणा. हे या देशाची प्रॉपर्टी आहे, ठीक आहे. तुनं फक्त ते चालवाले घेतलं. असे खतरनाक लोक आहे, ठीक आहे. भारतातले लोक होई, हे भारतातल्या लोकांचं काही सांगता येत नाही. पण असा कायदा कोणी हातात घ्यायचा नाही, ठीक आहे. प्रेमानं करायचं, ठीक आहे. बोलाचा अधिकार दिला आहे तुम्हाला. कोर्टात पिटिशन दाखल करायच्या. सर आता कोर्ट बी त्याच्याच मनानं चालते जी. आता न्यायाधीशच म्हणून राहिले जी, तसं मी काही म्हणून नाही राहिलो. भारताचे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस रिटायर्ड झाल्यावर म्हणते कोर्टात न्याय भेटत नाही. पदावर असल्यावर म्हणान बुवा तुम्ही काऊन असे बोलता का माहीत. पदावर असले तर मजा येईन, ठीक आहे. त्या शब्दाले गरी माराईन. रिटायर झाल्यावर मी काही बी बोकू शकतो, असं आहे. तर हे तुम्ही ट्रेन गिन पाहिले असं, ट्रेनवर यायचे नाव यायला लागले. रुया सगळं टिकते का का बापू, ठीक आहे. आणि म्हणते इकलंच नाही. अबे ठीक आहे, हे म्हणते काँग्रेसनं का केलं. जे तुम्ही इकून राहिले का नाही, भारत पेट्रोलियमपासून इकायला काढलं, विमानतळापासून रेल्वे गिल्वे, हे सगळे भारत सरकारनं, अगोदरच्या सरकारनं पायी पायी जमा करून उभं केलं आहे. समजलं का. चिवत्याचा बाजार, ठीक आहे. आणि म्हणते यानं का केलं, ठीक आहे. तुम्ही का केलं हे सांगा, याचं उत्तर द्या. कुठं गेले 2 कोटी रोजगार, ठीक आहे. का पकोडे तो आम्ही, ठीक आहे. कुठं गेला ब्लॅक मनी, कुठं गेल्या 100 स्मार्ट सिटी, कुठं गेले अकाउंटले 15 लाख येणार होते म्हणे, ठीक आहे. कुठं गेली जनधन योजना. जनधन योजना, ठीक आहे. पैसे आणताना किती काय आणा म्हणते, काढताना 10,000 काढा म्हणते. आहे का नाही कमाल जनधनची, आहे का. खतरनाक काम आहे. लय मुद्दे आहे, बोलायला बसलो तो, ठीक आहे. आदर्श संसद आदर्श ग्राम योजना, एक तरी आदर्श झालं का गाव, हां, ठीक आहे. आता पहा अदानी एंटरप्राइजेस, आता याचे शेअर पहा कसे गड्ड्यात गेले बापूचे, ठीक आहे. ह्या बापूचे शेअर गड्ड्यात गेले मार्च 2022ले, ठीक आहे. अदानी एंटरप्राइजेसची शेअर प्राईस किती होती पहा, ठीक आहे. हे पहा इथं पहा आता याचा, ठीक आहे, प्रमोटरचा हिस्सा पहा, ठीक आहे. प्रमोटरचा हिस्सा पहा इथं 74% 72% आला आहे, ठीक आहे. मार्च 2020 ते डिसेंबर 2072. हां, पण आता तुम्ही जर, ठीक आहे, तुम्ही जर आता त्याच्यावरचं कर्ज पाहाल तर ह्या, ठीक आहे, अदानी एंटरप्राइजेसवर कर्ज किती आहे, तर अदानी एअरपोर्टवर कर्ज आहे, ठीक आहे, 1,23,000 टोटल लॅबिलिटीज आहे. आणि ब्रॉवरिंग कर्ज रिझर्वापेक्षा कर्ज याचं जास्त आहे. हे पहा त्याचा रिझर्व पहा 31,000 करोडचा रिझर्व आहे आणि 41,000 करोड रुपयाचं कर्ज आहे, ठीक आहे. आणि टोटल कर्ज तर बॉन्ड गिन डिबेंचर ठेवून ते अलग आहे 1,23,000 करोड, ठीक आहे. हे बाकायदा हे स्क्रीनशॉटच आहे त्याचे, ठीक आहे. हे नेटवरच उपलब्ध आहे. आता याची शेअर प्राईस पहा किती होती, ठीक आहे. हे भाऊ मार्च 2022ले, ठीक आहे, अदानी एंटरप्राइजेसचा शेअर होता 1615 रुपयाले. हां, मार्च 2022, ठीक आहे. मार्च 2022ची गोष्ट करून राहिलो. 20 डिसेंबर 2022ले, म्हणजे आता डिसेंबर महिन्यात एक अगोदर 1 वर्षात ज्यानं 1600 रुपयाचा शेअर घेतला असं ना अदानी एंटरप्राइजेसचा, 1 वर्षात डायरेक्ट तुम्हाला 3 पट प्रॉफिट देऊन राहिला तो. पाहणं बे 4,075 रुपयात शेअर झाला. असा गब्यात गेला गा. 9 फेब्रुवारी कालच्या तारखेले याचा शेअर होता 1,846 रुपये. मेला रे उभ्यानं. ज्यानं 4,000चा शेअर घेतला असं अदानी एंटरप्राइजेसचा त्याले तर आता एंड्रिंग पिऊनच मरा लागते का का, ठीक आहे. अभि ज्यानं एखाद्यानं जर 10 शेअर घेतले असेल 40,000 रुपयाचे, येते वाढून राहिला वाढून राहिला, आता वाढतेच रे बा. कायचा पुरा खड्ड्यात झाला पावला. ह्या असे राहते लोक घेतली असन काही लोकांनी याच्यात व्हिडिओ पाहणाऱ्या, म्हणून जो असा वाढते तो तसाच खाली येते. हे लक्षात. शेअर मार्केटमध्ये कधी असा ग्राफ ज्याचा वाढला आहे त्याच्यावर कवडीचा विश्वास ठेवायचा नाही. ग्राफ 5 वर्षाचा ग्राफ त्याचा असाच ग्रॅज्युअली वाढला पाहिजे, ठीक आहे. ह्या ग्राफ ज्याचा असन त्याच्याच ग्राफवर विश्वास ठेवायचा. असा ग्राफ असन याचे शेअर कधीच नाही घ्यायचे, ठीक आहे. काही कामाचे नाही आहे. त्याच्यानंतर अदानी ग्रीन एनर्जी, याची शेअर प्राईस पहा. याची शेअर प्राईस होती 22 ऑगस्ट, एकाच वर्षात त्याचा पुरा गेम झाला आहे. असा वाघ गेला हवेत. 22 ऑगस्ट 2022ले 2,519 रुपयाचा शेअर होता पठ्ठ्याचा. 17 जानेवारी 2022,
ठीक आहे, थोडासा कमी झाला होता. ठीक आहे, ह्या हिंडनबर्ग रिपोर्ट याच्या अगोदर 2166 10 फेब्रुवारीले 724 रुपयाचा शेअर झाला. आत्ताची गोष्ट करून राहिलो, कालची आजची. ठीक आहे, 724 रुपयाचा 2519चा शेअर 724 रुपये. अबे 1/4 प्राईज नाही ना बे, 6/24 झालं ना ते. ठीक आहे, 75% शेअर प्राईज घसरली ना. कायले म्हणते 75% शेअर प्राईज मेला ना तो. ज्यानं या रुपयानं घेतला असन आज तो का म्हणत असन, ते गेलं, ते पुरं 12च्या भावात गेलं आहे. ठीक आहे, आणि हे बा हे ग्राफ पहा, तुम्हाला ग्राफ दाखवते याचा. ठीक आहे, हे बा याचा ग्राफ पहा पठ्ठ्याचा. ठीक आहे, हे बा हे इकडं घेतो, याचा ग्राफ पहा. ठीक आहे, हे बा ग्राफ कसा गेला मागचे मार्च 2022मध्ये पहा. ठीक आहे, मार्च 2022 हे इथं. ठीक आहे, इथून पहा असा हे इथं पहा, जसा हिंडनबर्ग रिपोर्ट आला, रिपोर्ट आल्याबरोबर ठीक आहे ह्या इथून रपकन खाली गेला, ह्या डायरेक्ट ह्या इथं घुसला. ठीक आहे, ह्या इथं आला 700 रुपयाच्या घरात, ह्या इथं आहे सध्या तो. ठीक आहे, हे बा हे पुरा तमाशा असा हवेतच चालला होता तो, थोडा खालतं. जसा रिपोर्ट आला गपकन खाली, जानेवारीच्या शेवट रिपोर्ट आला झपकन गड्ड्यात. ठीक आहे, असा आहे भाऊ अदानी. ठीक आहे, मग त्याच्यानंतर ठीक आहे अदानी पोर्ट आणि सेज. ठीक आहे, याची शेअर प्राईज. ठीक आहे, याची शेअर प्राईज पहा. अदानी पोर्ट ठीक आहे 20 सप्टेंबर 2022ले 970 रुपये होती. ठीक आहे, 9 जानेवारी 2023ले 816 आहे. आणि आता सध्या ठीक आहे मागच्या महिन्यात याचा होता 27 तारखेला आला. ठीक आहे, आता हे प्राईस 500 रुपयात आहे. ह्या बी पडला 50% ह्या पडला 50%. जा गपकन मेला तो. हे बा हे ग्राफ, तुम्हाला ग्राफ दाखवतो पहा याचा तमाशा. ठीक आहे, हे बा ग्राफ रपकन इथून एका दिवसात खाली, पार हिंडनबर्ग रिपोर्ट आल्यावर गपकन खाली, पुरा सिद्धाच गेला ह्या. म्हणून हे एका वर्षात वाढलेले आहे. ठीक आहे, मी जे तुम्हाला ग्राफ दाखवला असे कधीच याच्या मागच नाही लागायचं अशा. ठीक आहे, हे पुरे शेअर पडले त्याचे. अदानी गॅस 23 मार्चले अदानी गॅसची व्हॅल्यू होती 1819 रुपये. 24 जानेवारीले रिपोर्ट याच्या 2 दिवस अगोदर शेअर पहा. आपले शेअर पहा ना, 23 मार्च 2022ले शेअर पहा 1898 रुपये, 1900 रुपयाचा शेअर होता. 24 जानेवारी 1 वर्ष कंप्लीटच व्हायचं आहे. 1 वर्ष कंप्लीट व्हायचं आहे. शेअर गेला 4000च्या घरात 2000 रुपयानं वाढला. 2000 रुपयानं वाढला. डायरेक्ट पैसे डबल. ज्यानं 1 लाख टाकला असन याच्यात त्याचे 1 वर्षाच्या आत 2 लाख. कोणती जगातली कंपनी आहे, बँक आहे का तुम्हाला एका वर्षात पैसे डबल देईन? नाही आहे. असे जेव्हा शेअरच्या किमती वाढते ना, ठीक आहे, शेअरच्या किमती भाऊ 12%, 18%, 17%, 20%, 25%, 32%, खूप झालं 30%, डायरेक्ट 100% का 100%पेक्षा वर वाढलं ना. हे कायले म्हणते 1898चा शेअर 3891 रुपये. हे गपकन घुसलं ना 9 फेब्रुवारी कालच्या तारखेला शेअर हे मेलं उभ्यानं. ते मिनिमम प्राईस बी नव्हती राहिली एका वर्षाच्या अगोदरची, त्याच्याही खालतं गेला आहे भाऊ. ठीक आहे, हे भाऊ 66% शेअर पडला ह्या 1339. 66% शेअर पडला म्हणलं नियर अबाउट अदानी गॅसचा. हे बा हे ग्राफ पहा तमाशा. अदानी ग्राफ हे एका दिवसात गड्ड्यात. ठीक आहे, हे बा इथून ठीक आहे रिपोर्ट झपकन खाली पुन्हा. ठीक आहे, मी उचलतच नाही तो आता लवकर. ते पावलं, ते लोकांचा विश्वास गेला उडून एक वेळा. ठीक आहे, LICने डिक्लेअर केलं ना आम्ही आमचे पैसे हे नाही करत म्हणून. ठीक आहे, शेअर प्राईस अदानी पॉवर. ठीक आहे, 4 मार्च 2022. ठीक आहे, 119 रुपये पहा. या मागच्याच वर्षीची गोष्ट बरं, एकाच वर्षात तो शेअर डायरेक्ट ज्यानं भाऊ मार्च महिन्यात शेअर घेतला असन अदानीचा 119 रुपयाचा पॉवरचा, 1 वर्ष व्हायचंच होतं. 6 महिन्यात ज्यानं 100 रुपये टाकले होते त्याचे डायरेक्ट 400 रुपये झाले. म्हणजे 1 लाख ज्यानं अदानी पॉवरमध्ये टाकला होता त्याचा नियर अबाउट 4 लाख रुपये झाले. कोणती बँक देते बे तुम्हाला बे 100 रुपयाचे डायरेक्ट 4 लाख रुपये? ठीक आहे, हे 1 लाख रुपयाचे डायरेक्ट 4 लाख रुपये. 1 लाख रुपयाचे जर शेअर घेतले असेल तर 4 लाख रुपये अदानी पॉवरमध्ये. ठीक आहे, फुगा पुन्हा फुटला जसा. ठीक आहे, हिंडनबर्ग रिपोर्ट आला, आज किंमत आहे त्याची 164 रुपये. ठीक आहे, खतम. ठीक आहे, ज्यानं या किमतीत घेतला असेल किंवा 300चा जरी घेतला असेल तो उभ्यान मेला पावला तो. आता धीर धर.
आता वाढन का नाही सध्याच याची काही गॅरंटी नाही. मग सर आता आम्ही का करायचं त्याच्याबद्दल मी काहीच सांगू शकत नाही. ठीक आहे, अदानी जाणे, बापू जाणे, ठीक आहे, आणि तो हिंडनबर्ग जाणे. आता का होते पुन्हा जर त्यानं दुसरा रिपोर्ट आणला म्हणजे कितीची होय. ठीक आहे सर, मग आम्ही पैसे काढू का जी, मी कसं सांगू जी. ठीक आहे, मी काही त्याच्यावर भाष्य करू शकत नाही. ते तुमचं तुम्ही ठरवा. ठीक आहे, कारण म्या सांगताना म्या तुम्हाला माझे व्हिडिओ घेताना म्या अदानीचे शेअर कधीच सांगितले नाही. मला माहीत होतं याचा फुगा फुटणार आहे म्हणून म्या त्याचा एक बी शेअर नाही घेतला. माया ठीक आहे, माया लिस्टमध्ये नाही आहे याचा शेअर. मला माहीत होतं याचा फुगा फुटन म्हणजे फुटन. तर असं आहे भाऊ. म्हणून ठीक आहे, हे जे आहे ते हे खतरनाकच आहे. ठीक आहे, हे लय बापू तुफान होता. हे बरं झालं का बाहेर देशातला माणूस होता का ज्यानं हे सगळे बाहेर काढलं. भारतातली सेबीसारखी संस्था बोलायला तयार नव्हती याच्या विरोधात. भारत सरकार, निर्मला सीतारामन यांनी याच्यावर उत्तर द्यावं. भारतीय लोकांचा हा प्रश्न आहे. तुम्ही ट्विटर हँडलवर नरेंद्र मोदी, भारताचे अर्थमंत्री, ठीक आहे, भारताचं फायनान्स मिनिस्टर याचं पेज आहे ट्विटरवरून. ठीक आहे, आपलं हॅशटॅग अदानी, ठीक आहे, असं हॅशटॅग, ठीक आहे, अदानी चौकशीला का म्हणते रे, इन्क्वायरी. ठीक आहे, हॅशटॅग अदानी इन्क्वायरी, हॅशटॅग अदानी इन्क्वायरी असा हॅशटॅग चालवा. ठीक आहे, तेव्हाच हे सरकार जाग्यावर येईन. तुम्ही चालवा साल्या ट्विटर हँडलवरून हॅशटॅग, ठीक आहे, अदानी, ठीक आहे, अदानी, ठीक आहे, इन्क्वायरी. बरोबर आहे का रे इन्क्वायरीचं स्पेलिंग. ठीक आहे, कारण आपला इंग्लिशचा सत्यानाश आहे. बरोबर आहे. हो ठीक आहे, तर अदानी इन्क्वायरी असा हॅशटॅग चालवा. ठीक आहे, पुरा ट्विटर हँडलवरून पेलवा. सुस्तीच करू नका. फेसबुक हे लाईव्ह गिव्ह आले का पुरे पेलवाचे. तेव्हाशी जाग्यावर येईन. तुमची मागणी असली पाहिजे. संसदेत 44 खासदार घेऊन बसला आहे राहुल गांधी. का भेंड ऐकणार आहे, कोणत्यात आवाज दाबून देते बे. स्पष्ट बहुमत दिल्यावर असंच करत असते सत्तेतले लोक. म्हणून कोणतंच सरकार स्पष्ट बहुमतात बसवायचं नाही. बसलं का ते आपल्या उरावर बसलं म्हणून समजायचं. म्हणून जास्त बहुमताने निवडून दिलं का सरकार माजल्यासारखं करते आणि तुमच्या मनगुटीवर बसल्यासारखं ठीक आहे राहत नाही. तर ठीक आहे, तर भाऊ BJP 2 खासदाराला घेऊन सत्तेत आली होती. तेव्हा राजीव गांधीनं म्हणलं असतं तर तेव्हा त्याचा आवाज तिथंच दाबून टाकला असता राजीव गांधीनं. पण राजीव गांधी त्याला बोलायला वेळ दे, त्याच्या बोलण्याचा सन्मान करे आणि त्याच्या बोलण्याचा आणि ठीक आहे त्याचा विरोधी मतं व्यक्त केल्याचा आदर करे. ठीक आहे, विरोधकांच्या मतभेदावरच कोणत्याही देशाची लोकशाही टिकत असते. हे लोकशाहीचं महत्त्व आहे. हे सत्तेत असणाऱ्या लोकांना समजून सांगाले का. आता का सांगा, तिथं छाती ठोकू ठोकू देशाचा पंतप्रधान बोंबलते. ठीक आहे, मी उरून पुरलो. कायचा उरून पुरला भेंड. इथं लोकायले खाले अन्न नाही आहे. 2 कोटी रोजगार नाही, पोट्टे बोंबलून राहिले. 2017 बेरोजगारीची आकडेवारी बंद करून टाकली. ठीक आहे, क्राईम ब्युरोची शेतकऱ्याची आत्महत्येची आकडेवारी बंद करून टाकली. ते असे उठाठेवी कायदे केले. मग आपल्यासारख्या लोकांना बोलायला पाहिजे. आणि जर बोललो नाही ठीक आहे तर मग त्या डिग्रीचा काही वापर ठीक आहे काहीच अर्थ नाही. ते पुंगई करा आणि कुठं कुचकाची आहे तिथं कुचका. ठीक आहे, समजलं का. मग शिक्षणाचा फायदा यालेच. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते का शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो शिकेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिका आणि गुरगुरा. त्याच्यासाठी तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव करून देण्यासाठी शिक्षण आहे. केवळ नोकरी मिळवण्यासाठी शिक्षण नाही आहे. म्हणून आजच्या दिवशी इथंच थांबतो. ठीक आहे, ह्या होता हिंडनबर्ग रिपोर्ट अहवालावर अदानीचा डोंगा कसा डुबला आणि ह्या डोंगा डुबण्यासाठी सरकारचे काही एलिगेशन्स त्याच्यासोबत काही हितसंबंध होते का. ठीक आहे, सेबीमध्ये हितसंबंध होते का याचा पुरा पर्दाफाश करून मी तुम्हाला सांगितला. ठीक आहे, आजच्या दिवशी इथंच थांबतो. व्हिडिओ आवडलात लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ज्याला ऑनलाईन कोर्स लावायचे त्यानं फिनिक्स अकॅडमी वर्धा ॲप डाउनलोड करा. ज्याला शेअर मार्केटचं नॉलेज पाहिजे तर शेअर मार्केटचे व्हिडिओ आहे त्याच्या खालतं लिंक आहे. त्या लिंकवर जा. तिथं डीमॅट अकाउंट काढायचं आहे, तुम्ही काढू शकता आणि तिथून पैसे गुंतवू शकता. फक्त पाया पडून आहे का शेअर मार्केटमध्ये रिस्क आहे. जास्तीची रिस्क घ्यायची नाही. ठीक आहे, बरोबर फुकू पाऊल ठेवायचं. ठीक आहे, शेअर मार्केटमध्ये टाकलेला पैसा ठीक आहे हा चांगल्या कंपन्यात ब्रँडेड कंपन्यात टाका. त्याचा अभ्यास करा. पहिले 3-4 महिने नुसता अभ्यास करा आणि मग थोडे पैसे गुंतवा. एकाच कंपनीत कोणाही पैसे गुंतवू नका. माझं सांगणं राहील. कारण एकाच कंपनीत गुंतवले आणि असा बंदाच डोंगा डुबला तर वाचायचे चान्स नाही. तुमच्यापाशी लाईफ जॅकेट बी नाही आहे.
समजलं का? वाचासाठी. त्याच्यामुळे आगाऊ कारभार करायचा नाही. ठीक आहे. इन्व्हेस्टमेंट ही डायव्हर्सिबल असली पाहिजे, अलग अलग कंपन्यात असली पाहिजे. एक डुबली तर बाकीच्या जिवंत राहीन. म्हणून वॉरेन बफेट म्हणते का 1 रुपया, ठीक आहे, 100 रुपये एका ठिकाणून कमवण्यापेक्षा 1 रुपया 100 ठिकाणाहून कमवा. म्हणजे 1 डुबली तर 99 जिवंत राहील. समजलं का? 100 एका ठिकाणून कमवत असून याच्यासारखे आता तुम्हाला सांगितलं. आणि बंदा डोंगा डुबला तर पुरा गड्ड्यात, असं आहे. ठीक आहे. म्हणून ठीक आहे, नॉलेज खूप आवश्यक आहे. म्हणून शेअर मार्केटमध्ये डायरेक्ट आंधळी भक्ती ठेवून कोणं सांगितलं म्हणून कधी पैसे गुंतवायचे नाही. मी सांगतो म्हणून बी नाही गुंतवायचे. स्वतः अभ्यास करायचा आणि त्याच्यानंतर, कारण पैसा तुमचा आहे. मी कधीच सांगणार नाही का या कंपनीत गुंतवा. मी फक्त सजेशन देईन का हीच कंपनी चांगली आहे, तुम्ही याचा अभ्यास करा आणि मग टाका. तुमचा अभ्यास करून स्वतःच्या ओपिनियननं. ठीक आहे. आजच्या दिवशीतच थांबतो आणि रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. ठीक आहे. जय हिंद, जय भारत. शब्बा खैर, शुभरात्री. ठीक आहे. जय श्रीराम. धन्यवाद.